अंजली हॉस्पिटल ठरते पेशंटसाठी जीवदान। 32 वर्षाचा मुलगा जो नाशिकला बाईकवर जात असताना त्याचा भीषण अपघात झाला, ट्रकला धडक होऊन। अपघात एवढा तीव्र होता की पेशंटच्या डोक्याला लागले, पेशंटच्या जबड्याचा फ्रॅक्चर झाला, मानेला लागले, पायाला फ्रॅक्चर झाले, मल्टिपल फ्रॅक्चर्स होते आणि त्यामुळे पेशंटची अर्धी बॉडी ही पॅरालिसिसमध्ये होती। अपघात एवढा भीषण होता की पेशंट 15 दिवस कोमामध्ये होता आणि पेशंटला व्हेंटिलेटरची गरज लागली। पेशंटची कंडिशन एवढी गंभीर होती की पेशंटची वाचण्याची शक्यता नाही होती, पण अंजली हॉस्पिटल आणि टीमच्या मेहनतीने आज पेशंट सुखरूपपणे डिस्चार्ज होत आहे। नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी आणि मला तुम्हाला कळवण्यात खूप आनंद होत आहे। आपला पेशंट विकास जो 15 दिवस कोमामध्ये होता व त्याला मल्टिपल फ्रॅक्चर्स होते, त्याची आज आम्ही सुखरूपपणे सुट्टी करत आहोत। पेशंटला मल्टिपल फ्रॅक्चर्स होते म्हणजे पेशंटचे हाड तुटलेले होते। त्याची सर्जरी ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रोहन पाटील यांनी केली। माझ्या भावाचं नाव हा विकास पाटील, याचा ॲक्सिडेंट झाला होता धुळ्याला नाशिकला जाता जाता। तिला डोक्याला मार लागला होता, मानेला पण मार लागला होता। तर ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिचा एक बॉडी एक साईडची काम करत नव्हती। आम्ही आता धुळ्याला ॲडमिट केलेलं होतं पहिले, धुळ्यावर आम्ही इकडे भडगावला ॲडमिट केलं, अंजली हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं। गॅरंटी घेतली मॅडमांनी, चांगल्या प्रकारे लक्ष देऊन त्याचा उपचार केले, सगळ्यांनी खूप मदत केली। त्या नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स, मेडिकल काका सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, सगळ्यांचे खूप आभार। आज आमचे पेशंट खुश आहे का तुमचा? खुश आहे। काही बोलायचं आहे? सगळ्या बोला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंजली हॉस्पिटल आम्हाला खूप आवडतं। अंजली हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर, गोपाल मॅडम यांचं मला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन भेटले, म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचले। त्या अंजली हॉस्पिटलने एक मला खूप नवीन जीवनदान दिलेले आहे आणि जे स्टाफ वगैरे होते ते पण खूप चांगले होते। जे डॉक्टर लोक होते ते एकदम म्हणजे देवासारखे भेटले मला। आमचं पेशंट धुळ्याला मला गॅरंटी नव्हती, 4-5 दिवस एक आठवडाभर पेशंट तिथे ऍडमिट केला नाही। पैशाच्या अभावी आणि विश्वासाच्या अभावी आम्ही तिथून वाद करत बडगावपर्यंत आणलं। कोणी म्हणायचं जळगावला न्या, कोणी म्हणायचं धुळ्याला न्या, आपल्या धुळ्याहून जळगावला न्या। पण ज्या ती ग्रामीण भागासाठी बडगावमध्ये जर एवढी सुविधा उपलब्ध आम्हाला पाहिली आणि आम्ही दवाखाना हॉस्पिटल पाहिलं नव्हतं, पण आमच्या शेजारी आमचे डॉक्टर आहेत चौधरी म्हणून, अभिषेक चौधरी तळईचे आहेत ते, आम्ही अंतुर्लीचे मध्यंतरी आमचं 3 किलोमीटर अंतर आहे, पण त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, त्यांच्या विश्वासाला, आणि त्याने आम्हाला विश्वास दाखवला। विश्वास दाखवल्याप्रमाणे आमचं पेशंट आम्हाला रिस्पॉन्स देऊ लागलं, काहीतरी बरं वाटू लागलं। 2-4-8 दिवस करत 10-15 दिवस झाले, पण आज पेशंट स्वतःहून म्हणतंय मला घरी घेऊन चला, म्हणून आम्ही घरी घ्यायला आलो। दवाखान्यात संपूर्णपणे परिपूर्णपणे जो काही स्टाफ आहे, जी काही सुविधा आहे ती आम्हाला खरोखर लाभली।